प्रतिनिधी अजीज भाई। सावदा नगरपालिका क्षेत्रातील ख्वाजानगर, गौसियानगर आणि मदिनानगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या समस्येची दखल घेत फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी सावदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून दिले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक 1211/1212, 1230/1231, 1229 आणि 1213 या बिनशेती NA भूखंडांसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे। यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पादचाऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे। याशिवाय रखडलेल्या रस्ताकामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवेदन सादर केले। यावेळी नागरिकांनी भीती व्यक्त केली की दाट अतिक्रमणामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचणे अशक्य होईल। जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही आणि एखादी अनुचित घटना घडली तर त्याला सर्वस्वी सावदा नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। निवेदन सादर करताना अजहर शेख, हाजी खलील सेठ, निजाम मोमीन, शरीफ पिंजारी, जियाउद्दीन शेख, रिजवान खान, आदिल खान, कमाल शेख, अब्दुल वसीम यांच्यासह ख्वाजा नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रांताधिकाऱ्यांच्या या कडक आदेशानंतर आता नगरपालिका प्रशासन नेमकी कधी आणि कशी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।